ताई, तिथे ना मोठा चौक होता, खूप सारी दुकानं होती आणि मी जिथे थांबले होते ना तिथे पायऱ्या पण होत्या. अजून काय होतं आजूबाजूला? अजून अजून नाही आठवत आहे हो. संध्या बोलल्या की तिथे ना खूप सारी मोबाईलची दुकानं आहेत म्हणून. हा, मोबाईलची दुकानं? हो. ओके, चल आपण बघूया. चल. मला एक कळत नाही, एवढ्या लोकांना विचारतो एकालाही माहित नाही यार. दादा प्लीज चिडचिड करू नकोस. आता कोमलला शोधणं महत्वाचं आहे. मी काय म्हणतोय, पुढे 1-2 रस्ते आहेत ते आपण चेक करूया. चल चल. काय कळलं का? काय नाही दादा, तुला? नाही ना, कुठे गेली असेल? पण दादा आपण प्रयत्न करत राहूया. मला असं वाटतं आपण तिकडे एकदा बघूया परत. चल. हॅलो, एक्सक्यूज मी. अहो मला कोणतीही ऑफर नको, मी एक स्वतः सेल्समॅन आहे. अहो माझं ऐकून तरी घ्या पूर्ण साहेब. ह्या मुलीला पाहिलं का कुठे? हो बघितली. कुठे? कुठे? इथे पुढे एक भाजी मार्केट आहे, बहुतेक तिथे मीला बघितली. नक्की हीच होती का? नीट पहा ना जरा. हो नक्की. आला भाजी मार्केटच्या इथे बघू. हो दादा. थँक्यू दादा. थँक्यू दादा. दादा चल पटकन चल. हे इथे. हा ताई, ते बघा, या इकडे. हे इथेच. पिशवी. या इथेच इथेच मी बॅग्स ठेवल्या होत्या. अगं, पण इथे काहीच नाहीये. मी पण तोच विचार करते. संध्या संध्या पण नाहीये, सामान पण नाही. मी मी खरंच इथे सामान ठेवलं होतं आणि संध्या ताई त्या पुढच्या दुकानात गेल्या होत्या. ओके, तू शांत हो आधी. बरं मला सांग, तुझी संध्या म्हणतेस, तिचा नंबर आहे तुझ्याकडे? हो. मग झालं मग काम. तू नंबर डायल कर, आपण तिला इथेच बोलवूया. अहो पण माझा फोन तर पाणी पितोय ना. म्हणजे माझा फोन स्विच ऑफ झालाय. बापरे. आपण एक काम करूया का? काय? आपण माझ्या घरी जाऊया, तिथे तुझा मोबाईल चार्ज कर, मग आपण तुझ्या घरी कॉन्टॅक्ट करूया. चालेल? हो चालेल. ताई काही पण करावं, पण मला माझ्या ताईंच्या घरी सोडावं. डोंट वरी कोमल, एकदा का हा मोबाईल ऑन झाला ना की सगळं सॉर्ट होईल. चल. घाबरू नकोस, रिलॅक्स. आम्ही आहोत हा बाळासोबत, काळजी नको. थँक्यू काका काकू. अजून हवंय का? हो. पाणी नको. मग काय हवंय? फोनचा चार्जर हवाय. बाबा, तिला मोबाईल चार्जिंगला लावायचा आहे, त्यात तिच्या ताईचा नंबर आहे. हो हो, प्राजक्ता ताईंचा आणि संध्यांचा नंबर आहे त्यात. तू मूळची मुंबईची नाही आहेस का? नाही नाही, मी नाशिकची आहे. मी इथे ताईंकडे राहायला आले. मी चार्जर बघतो हा बाळा. तुझ्या ताईकडे राहतेस, तिचा पत्ता माहित नाहीये का तुला बाळा? नाही म्हणजे पत्ता तिने मला पाठवला होता, तो फोन मध्ये. फोन बघू तुला. म्हणजे मोबाईल ऑन झाल्यावर ताईचा पत्ता आणि नंबर दोन्ही कळेल. हो. एक मिनिट. ताई मला जेव्हा 3 हात नाक्याला न्यायला आली होती ना, तेव्हा मी माझ्या परीने ना कागदावर पत्ता लिहून ठेवला होता. तो आहे माझ्याकडे. मग मोबाईल ऑन होईपर्यंत तू पत्ता दाखव.
हो. संध्या शांत हो. साहेब माझ्यामुळे सगळं झालंय. माझंच लक्ष नव्हतं. तू आधी शांत हो बरं. कोमलताईला एकटं सोडलं नसतं तर त्या हरवल्याच नसत्या. संध्या अगं सापडेल कोमल, नको काळजी करू तू. हं? हॅलो प्राजक्ता, तू संध्याशी बोल म्हणजे ती शांत होईल. मी बोलते रे, मलाच टेन्शन आलंय. मामाचा फोन आला तर काय सांगायचं त्याला? मामाला काय सांगायचं ना ते नंतर बघू आपण. आधी काहीतरी सांगून या संध्याला शांत कर. रडते ती, पण तिची रडारड ऐकून ना माझं डोकं जड झालंय. ये, जा 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 जा. संध्या, मला बाबा काय करायचं काही कळत नाही. अरे संध्या सांगते त्या ठिकाणी तुम्ही पण शोधून आलात ना, ती तिथेही नाहीये. आणि प्राजक्ता सांगते की तिच्या मोबाईल मध्ये पत्ता आहे. अहो पण बाबा, पत्ता वाचायला तो मोबाईल ऑन तर व्हायला हवा ना. हो तेही आहेच. मला काय वाटतं, मी बोलू का? हा बोल, पटकन बोल. आपण पोलीस कंप्लेंट करूया का? अरे बापरे, म्हणजे परत पोलीस स्टेशन, चौकशी सगळंच आलं. नाही 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 कसं नाही? अरे एकदा पोलीस कंप्लेंट केली ना की पोलीस स्टेशन आणि घर अशा वाऱ्या सारख्या कराव्या लागतात बाबा. अहो बाबा, मी काय बोलतोय पुढे ऐकून तरी घ्या. हा बोल. दादा, आपल्याला पोलीस स्टेशनला नाही जाता येणार, कारण मिसिंगची कंप्लेंट जोपर्यंत 24 तास होत नाही ना तोपर्यंत ते घेत नाही. अरे बापरे, मग आता? आता एकतर तिने फोन ऑन करण्याची वाट बघायची किंवा त्या चौकात जाऊन पुन्हा शोध. मी काय म्हणतोय, तुम्ही तिला फोन केला होता त्याचा अर्थ ती जेव्हा फोन ऑन करेल तेव्हा आपल्याला नोटिफिकेशन येईल, बरोबर ना? हो. कोमल लवकर फोन ऑन कर ग पोरी. दादा, माझा एक मित्र पोलीस आहे, तोपर्यंत हे सगळं प्रकरण मी त्याच्या कानावर घालून ठेवतो. ठीक आहे, चालेल. करा करा, काय करायचं ते लवकर करा. पण माझं इकडे टेन्शन वाढत चाललंय रे. सत्य देव करो आणि कोमल असू दे रे बाबा. नमस्कार. अरे तुम्ही सगळे स्वागतासाठी तयार आहात? या ना, या गुरुजी या. या. हा सापडला. सापडला बसता? हो हो. अरे वा, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह. बघू. काका काय झालं? अक्षर लागत नाहीये का? नाही लागतं ना अक्षर. कैलास, अरे काय झालं? फक्त बघ ना. बघू. आई, बाबा, काय झालंय? बघू इथे. 3 हात नाक्यावरून 30 पावलं चालल्यावर 2 राईट टर्न सोडून पुढचा राईट टर्न. त्यानंतर फळ मार्केट लागल्यावर तिथून 4थी गल्ली. त्या गल्लीत समोर 40 पावलं चालल्यावर. हा कुठला पत्ता आहे? तोच प्रश्न पडला मला. ताईच्या घरचा. नाही, ते बरोबर आहे, पण असा कसा कळणार ना पत्ता? म्हणजे अगं म्हणजे ताईच्या सोसायटीचं नाव किंवा तिकडच्या रस्त्याचं नाव असा लिहिलेला पत्ता नाहीये का? हा, तो तर मोबाईल मध्ये आहे ना. म्हणजे आता मोबाईल चार्ज होईपर्यंत आपल्याला वाट बघायला लागेल नाही का? गुरुजी, आमच्याकडे एक प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? माझी ही मोठी सून आहे ना प्राजक्ता, तिची बहीण आली आहे. बर. ती बाजारात गेली आणि तिथेच ती हरवली. तिचा फोनही बंद आहे आणि ती मुंबईत नवीन आहे.
खूप टेन्शन आले हो गुरुजी. काय करावं काही सुचत नाहीये. शांतता. अशा वेळेला घाई गडबड करू नये, त्यामुळे समस्यांमध्ये वाढ होते. गुरुजी पाणी. पाणी नको. नाव काय? आला. तुझं नाही रे, जी हरवले तिचं. कोमल. नावाच्या मागे पुढे काही आहे का? कोमल शंकर पाटील. कोमल शंकर पाटील. बर, जन्मस्थळ? नाशिक. नाशिक. जन्मवेळ माहितीये का? हो, संध्याकाळी 5:55 ते 5:57. बर. हा, आणि वार बुधवार. झाला ऑन. ताई ताई, तो चार्जर काढू नका, नाहीतर लगेच ऑफ होईल बघा तो. ती पिन आहे ना, अशी अशी पकडून ठेवा, म्हणजे तो मोबाईल ऑन राहील. ओके ओके. काही पासवर्ड आहे का याला? नाही. मग ताईंचा पत्ता? एक मिनिट. प्राजक्ता ताई. हा हा, घ्या, सापडला. हे घ्या. काय ग जुई? काय झालं? एक मिनिट बाबा. कोमल, तुझ्या ताईचं नाव प्राजक्ता देसाई आहे का? हो. गंधार देसाई तिचे मिस्टर का? हो. तुम्ही तुम्ही ओळखता का त्यांना? हो, चांगलंच ओळखते. जुई अगं, म्हणजे ही बरोबर, ही आलापच्या घरातली पाहुणी आहे. हा हा हा, आलाप देसाई. हो, तेच. ओके चल, मी तुला तुझ्या ताईच्या घरी सोडते. हो. हा, पण हा पत्ता आपल्याला कागदावर लिहून घ्यावा लागेल ना? हा पत्ता मला पाठ आहे. चला. काय झालं? मी बोललो ना, घाई गडबड करू नका. गुरुजी, कोमल मुंबईत नवीन आहे आणि तिला इथलं काहीच माहित नाहीये, म्हणून भीती वाटते हो. तुमचं घाबरणं स्वाभाविक आहे, पण चिंता नसावी, मुलगी सुखरूप आहे. गुरुजी, ती कुठे आहे, कशी आहे आणि ती कशी सापडेल? ती ज्या व्यक्ती बरोबर आहे ती व्यक्तीच तिला इथे आणेल. त्या व्यक्ती सोबत असताना तिला काहीच धोका नाही. खरं तर काही दिवसांपासून आमच्या घरातलं वातावरण बिघडलंय, म्हणूनच तुम्हाला बोलवलं होतं. तुम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही. तुमच्या घराची ग्रहस्थिती ज्या परिस्थितीत आहे ती परिस्थिती आणि दिशा सर्वोत्तम आहे. काय? साक्षात वरद हस्ते लक्ष्मीचा ह्या घरावर. बघा, सत्य आहे. थांब, मी बघतो. कोमल,
लक्ष्मी स्वतः या घराच्या उंबरठ्यावर उभी आहे. बघा ना गुरुजी, तुम्ही आत्ताच म्हणालात की घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मी उभी आहे आणि कोमल आली. कोमल अगं, कशी आहेस तू? तू आधी आत ये. कोमलताई कुठे गेलेल्या? सामानाच्या तिथे थांबायचं ना. संध्या, सामानाची यादी उडाली म्हणून मी त्याच्या मागे मागे गेले आणि नंतर मला रस्ताच समजला नाही ताई. हो ग, मग कशाला जायचं ना त्या यादीच्या मागे? हा, चुकलंच माझं. पण ताई, नशीब या जुईताई भेटल्या मला. मला त्या त्यांच्या घरी घेऊन गेल्या. जुई, अगं तू अशी दरवाजात काय उभी राहिलीयस? आत ये. अशी काय ग, तू ये ना आत. हो, येते काका. ये ना प्लीज. थांब, मी तुला पाणी आण. नाही, नको. ऍक्च्युली मी कोमलला सोडायला आले होते. ती मला प्रीस्कूलच्या बाहेर भेटली. तिला रस्ता सापडत नव्हता म्हणून मग जिथून ती हरवली तिथे आम्ही गेलो, पण तिथे सामान नव्हतं. मग आम्ही घरी गेल्यावर मोबाईल ऑन केला तेव्हा समजलं की ती तुमच्याकडे आलीये. म्हणून मग मी नशीब चांगलं म्हणून तुलाच सापडली ती. काका, मी येते. थांब मालती, अगं जुई. कोमल, तू जरा आता आराम कर. हं, हे बघ बाळ, मुंबईत असं एकटं फिरायचं नाही. जिथे उभं राहायला सांगितलंय ना तिथेच उभं राहायचं. हो काकू, मी लक्षात ठेवे ना. जुईताई, थँक्यू. काका, मी येते. भोळे, जुई भोळे. हा वहिनी. नाही, प्राजक्ता म्हणालीस तरी चालेल. वहिनी वगैरे म्हणून नातं नको जोडूस. जोडलेली नाती टिकतीलच असं नाहीये ना. बाय द वे, कोमल माझ्या मामांची मुलगी आहे, तुला कळलंच असेल. हो, ती तुमची नातेवाईक आहे हे बोलली मला. तिचा काही त्रास वगैरे नाही ना झाला? नाही, काहीच नाही. होणार सुद्धा नाही. कारण काही माणसं खूप साधी असतात आणि त्रास देणारी माणसं वेगळीच असतात. असो, तू कोमलला सही सलामत घरी आणून सोडलंस त्याबद्दल मी आणि समस्त देसाई परिवार तुझे आभारी आहोत. तुला बक्षीस वगैरे काही हवंय का? अहो नाही, तसं काही नाही. अगं नाही, खरंच. हो, खरंच तसं नाहीये. नाही, कारण तू हे जे काही केलंयस त्या बदल्यात तुला जर काही वेगळं एक्सपेक्ट असेल ना
तर ते मनातून काढून टाक. म्हणजे स्पष्टच बोलते. जुई, तू कोमलला घरी आणून सोडलंस, त्या बदल्यात तुला जर असं वाटत असेल की तुझे घरातल्यांबरोबरचे बिघडलेले संबंध परत चांगले होतील, तर तसं काहीच होणार नाहीये. तू आज बघितलं असशीलच. हा, तुझ्या या चांगल्या वागणुकीमुळे तुला जर असं वाटत असेल की तू आईंच्या मनात जागा वगैरे तयार करशील, तर तसं नाहीये होणार. कारण आईंसाठी एखादा माणूस मनातून उतरला की उतरला. हो. आता गेलीस तरी चालेल. धन्यवाद.